कुणालाही दयामया दाखवू नका, एकही आरोपी सुटता कामा नये. मुख्यमंत्र्यांचा बीड एसपी सीआयडी अधिकाऱ्यांना फोन. सरपंच देशमुख हत्या प्रकरणी तपासाचा आढावा घेतला. 4 तासानंतर धनंजय देशमुखांचं पाण्याच्या टाकीवरील आंदोलन मागे. सीआयडी पथकासोबत धनंजय देशमुखांची चर्चा. तपास योग्य दिशेने सुरू असल्याची दिली माहिती. सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्या, माझ्या भावासाठी न्याय मागतोय. तपासावेळी आम्हाला विश्वासात घेतलं नाही, धनंजय देशमुखांचा आरोप. बीड सरपंच हत्या आणि खंडणी प्रकरणात आरोपी विष्णू चाटेला 18 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी. जिल्हा रुग्णालयामध्ये वैद्यकीय तपासणीनंतर कारागृहामध्ये नेलं जाणार. उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत आमच्या मागण्या मान्य करा. टोरेस नंतर एक्वा मरीन ग्लोबल कल्चर कंपनीकडून 15% परतावा देण्याच्या आमिषाने फसवणूक. खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. कंपनी मालक विनय कांबळेला पोलिसांकडून अटक. तपास सुरू. शक्तीपीठ महामार्गासाठी पुन्हा हालचाली सुरू. एमएसआरडीसीचा पर्यावरण मंजुरीसाठी प्रस्ताव. लवकरच भूसंपादनाची अधिसूचना काढली जाण्याची शक्यता. पौष पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर महाकुंभ मेळ्याला प्रारंभ. महाकुंभात 1.5 कोटी भाविकांचं स्नान. संगमापर्यंत 12 किलोमीटर पायी यात्रा. 60,000 सैनिक तैनात. सर्वत्र उत्साहाचं वातावरण.